नमस्कार, माझ्या सर्व श्रोत्यांना शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर बनगे, श्री ज्योतिष कार्यालयातून आज आपले संवाद साधत आहे. तर संवाद साधताना आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, शुभांक शुभरंगासह. त्याचबरोबर आजचं ज्योतिषशास्त्रीय महत्व काय आहे, 12 राशींचं भविष्य बघितल्यानंतर आपण मुहूर्त बघणार आहोत आणि एक आजच्या सिद्धिदात्री, देवी सिद्धिदात्रीचा एक महा उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत की कशा सिद्धी प्राप्त होतात. त्यासाठीचा महा उपाय व्हिडिओच्या शेवटी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण सुरुवात करूया दैनिक पंचांगापासून. तर दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन शक 1948, विक्रम संवत 2082-83, पराभव नाम संवत्सर चालू असून उत्तरायण वसंत ऋतू चैत्र शुक्ल पक्ष चालू आहे. आजची इंग्रजी दिनांक म्हणाल तर 26 मार्च 2026 असून आजचा चैत्र नवरात्रीचा 9वा आणि शेवटचा असा दिवस आहे, जे अष्टमी आणि नवमी युक्त आहे. तर आज आई सिद्धिदात्री देवीची उपासना आणि साधना करून कन्यापूजन केलं जातं. तर पंचांग बघताना आपण आजचा वार गुरुवार, जो बृहस्पती देवांचा, श्री स्वामी समर्थांचा किंवा दत्त महाराजांचा वार आपण धरला जातो. आजची तिथी चैत्र शुक्ल अष्टमीची दुपारी 12:58 त्यानंतर नवमी प्रारंभ होत आहे, जी हवन आणि पूर्णाहुती कार्यासाठी आजचा दिवस श्रेष्ठ मानला जातो. आज नक्षत्र म्हणाल तर राहूचे आर्द्रा हे नक्षत्र आहे 4:19 आणि त्यानंतर गुरुचे पुनर्वसू नक्षत्र हे प्रारंभ होत आहे. आजचा योग म्हणाल तर शोभन योग आहे. आज चंद्र मिथुन राशीत आहे तर सूर्य मीन राशीत आहे. आई सिद्धिदात्रीची पूजा आणि महत्व काय आहे, तर देवी सिद्धिदात्री ही सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी देवी आहे. पुराणांनुसार भगवान शिवशंकरांनीही याच देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. कन्यापूजन, आजच्या दिवशी 9 कुमारिकेंचे पूजन करून त्यांना भोजन देणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. यामुळे देवीचा पूर्ण आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. विशेष नैवेद्य, आज देवीला तीळ अर्पण करणे किंवा तिळाचे पदार्थ अर्पण करणे हे शुभ मानले जाते. त्याचबरोबर आज ज्योतिषशास्त्रीय महत्व म्हणाल तर आज गुरुवार आणि पुनर्वसू नक्षत्र. आज दुपारी 4:50 पुनर्वसू नक्षत्र सुरू होत असून गुरुवारी गुरुचेत नक्षत्र हा योगायोग, शिक्षण, बँकिंग, धार्मिक कार्यासाठी अमृत सिद्धी योगासारखा फलदायी ठरणारा योग आहे. त्याचबरोबर सिद्धिदात्री योग, आज केलेल्या साधना आणि मंत्रांचे फळ हे लवकर प्राप्त होते. नवीन कामांची योजना आखण्यासाठी हा दिवस अतिशय सकारात्मक मानला जातो. चला बघूया आपण 12 राशींचं भविष्य. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष रास काय म्हणते, तुमच्या कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. तुमच्या भावंडांशी असलेले काही थोडेफार इकडचे तिकडे झालेले काही गैरसमजाचे संबंध असतील, त्या सुधारण्याचा दिवस आहे. आज तुम्ही कुठे ना कुठे लांबच्या प्रवासाची बेत निश्चित आखणार आहात. तुमच्यासाठी शुभरंग पिवळा, तर शुभ अंक 3 हा आहे. वृषभ राशीचा विचार केला तर आर्थिक आवक तुमची आज चांगली राहणार आहे. कुटुंबात तुमच्या आनंदाची काही ना काहीतरी बातमी येणार आहे. कोणाला संतती असेल किंवा कोणाला विवाहाचे योग असतील तर ते आज फलिद्रूप होण्याचा दिवस आहे. आज तुमच्या बोलण्याच्या प्रभावामुळे तुमची जी काही कामं अडलेली आहे एखाद्या व्यक्तीकडे, ती आज परिपूर्ण होण्यासाठी किंवा ते मार्गी लागणारे आहे. आज तुमच्याकडे दागिने खरेदीचा देखील योग आहे. तर काही दागिने खरेदी झाले तर आम्हाला कमेंट बॉक्सला टाकायला, आम्हाला वाचायला आवडेल. आज तुझ्यासाठी शुभरंग पांढरा, तर शुभ अंक 6 आहे. मिथुन राशीचा विचार केला तर आत्मविश्वास, आज तुमचा पूर्ण दिवस दांडगा असणार आहे. उत्तम अशा कार्याला तुम्ही सुरुवात करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही विचार केला तर प्रलंबित जी कामं, तुमची वैयक्तिक कामं जी आहेत ती आज परिपूर्ण होण्याचा दिवस आहे. सामाजिक कार्यामध्ये लोक तुम्हाला आज विचारतील की तुमचा निर्णय काय आहे, तर त्या दृष्टिकोनातून तुमची प्रतिष्ठा देखील आज वाढणार आहे. काही ठिकाणी तुमची नवीन ओळख निर्माण होणार, जसं की हा व्यक्ती हेच काम करू शकतो, त्यापेक्षा हटके आज तुमच्या हातून काहीतरी काम घडणार आहे आणि तुमची नवीन ओळख लोकांना होणार आहे. तुमच्यासाठी शुभरंग पोपटी आणि शुभ अंक 5 हा आहे. कर्क राशीचा विचार केला तर आज खर्चाचे प्रमाण वाढू शकतं, त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्या. पण हे शुभ कार्यासाठी असेल. त्याचबरोबर अध्यात्माकडे कल वाढणारा आजचा दिवस आहे. कुठल्या ना कुठल्या आध्यात्मिक क्षेत्राशी निगडीत तुमचे भेटीगाठी होऊ शकतात किंवा आध्यात्मिक व्यक्तीशी तुमच्या भेटीगाठी होऊ शकतात. तुमच्यासाठी शुभरंग चंदेरी, तर शुभ अंक 2 हा आहे. तसंच जर आपण बघितलं सिंह राशीचा विचार केला तर आज तुमच्यासाठी धनलाभाचा मोठा योग निर्माण होत आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण आज होत आहे. नवीन नवीन अपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये आजच्या दिवशी येत आहेत. त्याच पद्धतीने मित्रपरिवाराकडनं देखील तुम्हाला काही ना काहीतरी मदत आज मिळणार आहे. नोकरी संदर्भात किंवा व्यवसाय संदर्भात काहीतरी नवीन मदत तुम्हाला आज तुमच्या राशीच्या लोकांना मिळणार आहे. जुन्या गेलेल्या काही गुंतवणुकी असतील त्यातनं तुम्हाला आज फायदा होण्याचा दिवस आहे. आज तुमच्यासाठी शुभरंग सोनेरी, तर शुभ अंक 1 हा आहे. कन्या राशीचा विचार केला तर कार्यक्षेत्रात तुमचे आज वर्चस्व वाढणार आहे. नवीन जबाबदारी, पदोन्नतीचे संकेत आज तुमच्या राशीला मिळत आहे.
आज तुम्हाला वडिलांचं मार्गदर्शन हे अतिशय लाभदायक असणार आहे. त्यामुळे तुमचं कुठलंही कार्य करायचं असेल तर त्याआधी वडिलांचं मार्गदर्शन, वडिलांचा सल्ला हा तुम्ही निश्चित घ्या, त्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तसंच जर बघायला गेलं तर सरकारी कामामध्ये तुम्हाला आज यश प्राप्त होण्याचा दिवस आहे. तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा, शुभ अंक 4 हा आहे. तूळ राशीचा विचार केला तर नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे. लांबच्या प्रवासाचे नियोजन आज तुमचं यशस्वी होणार आहे. तुम्हाला गुरुजनांचे आज आशीर्वाद प्राप्त होणार आहे. गुरुजनांची कृपा दृष्टी तुमच्यावर असणार आहे. त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर रखडलेली काही धार्मिक कामे असतील त्या आज परिपूर्ण होण्याचा दिवस आहे. तुमच्यासाठी शुभ रंग आकाशी तर शुभ अंक 7 आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर आज सावधगिरी थोडी बाळगा. विनाकारण कोणाशी वादविवाद करू नका, भांडणं ओढावून घेऊ नका. त्याचबरोबर थोडे वाहन जपून चालवा. रात्री देवीची जी काही सिद्धिदात्री देवीची उपासना केली तर काही सिद्धी प्राप्त करण्याचे देखील योग आज तुमच्या राशीला आहे. किंवा जे काही येणारे संकट आहे ते टळण्यासाठी सुद्धा तुम्हाला देवीची उपासना आज कामी पडणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग लाल तर शुभ अंक 9 आहे. धनुराशीचा विचार केला तर वैवाहिक आयुष्यात आज तुम्हाला सुसंवाद साधण्याचा दिवस आहे. त्याचबरोबर नवीन भागीदारीसाठी किंवा करारासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असा आहे. तर काही करायचं असेल तर आजच्या दिवशी तुम्ही निश्चित करू शकता. लोकांचे सहकार्य आज तुम्हाला लाभणार आहे. जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना आज नफा मिळण्याचा दिवस आहे. तसंच बघाल तर तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा तर शुभ अंक 3 हा आहे. मकर राशीचा विचार केला तर शत्रूंवर आज विजय मिळवण्याचा आज तुमचा दिवस आहे. तुमच्या राशीला जुना व्याधींपासून ज्या काही तुम्हाला त्रास देत होत्या त्यांच्यापासून तुम्हाला आज सुटका मिळण्याचा दिवस आहे. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होणार आहे. त्याच पद्धतीने कोर्टाच्या कामांमध्ये यश मिळण्याचा देखील तुम्हाला आज तुमच्या राशीच्या लोकांना संकेत मिळत आहे. तुमच्यासाठी शुभ रंग निळा तर शुभ अंक 8 आहे. कुंभ राशीचा विचार केला तर शिक्षणात प्रगती होईल. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान आज तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर नवीन कल्पक विचार तुम्हाला आज सुचणार आहे. तुमच्या हातून नवीन नवीन काम होणार आहे. आर्थिक स्थिती तुमची अतिशय भक्कम राहणार आहे. त्याबरोबर तुमच्या राशीचा शुभ रंग जांभळा तर शुभ अंक 4 हा आहे. मीन राशीचा विचार केला तर घरामध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे. आईच्या प्रकृतीमध्ये तुम्हाला थोडी सुधारणा झाल्याचं जाणवणार आहे. त्याच पद्धतीने मालमत्तेचे व्यवहार करताना तुम्हाला लाभ होणार आहे. मानसिक शांती मिळणार आहे. तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा तर शुभ अंक 7 हा आहे. आता चला बघूया आपण शुभाशुभ काळाचा थोडासा विचार करूया. अभिजित मुहूर्ताचा विचार केला तर आज 12:04 ते 12:52 अभिजित मुहूर्त आहे. त्यावेळी तुम्ही शुभकर्म करावेत. राहू काळाचा विचार केला तर दुपारी 1:30 ते 3 हा राहू काळ आहे. तर या काळात शुभकर्म करणं टाळावेत. आता महाविशेष उपाय जर म्हणाल तर आज महानवमी असल्याने देवीला 9 लाल फुले अर्पण करा आणि या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता हा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा आज तुम्ही मंत्र म्हणा. नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. तर या मंत्राचा तुम्ही जप करा. तसेच आज तिळाचे दान केल्याने ग्रहांची पीडा दूर होईल आणि कार्यात सिद्धी प्राप्त होईल. तुम्हाला मी मंत्र परत सांगतो. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. लक्ष्मी प्राप्ती किंवा सिद्धी प्राप्तीसाठी तुम्हाला निश्चित पद्धतीने या मंत्राचा फायदा होईल. तसेच याच्या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यात काही प्रश्न असतील, जसे विवाह होत नसेल, वैवाहिक काही समस्या असतील, त्याच पद्धतीने काही संतती होत नसेल, संतती संदर्भात काही समस्या असतील, संततीच्या शिक्षणामध्ये काही अडचणी असेल, व्यवसाय निवडताना, करिअर निवडताना काही मार्गदर्शन हवं असेल, काही आजार, काही व्याधी निर्माण होत असतील वारंवार, त्याच पद्धतीने काही तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची, नवीन वास्तू होत नाही, तर त्याच पद्धतीने न्यूमरोलॉजी संदर्भात तुम्हाला नवीन काही मोबाईल नंबर घ्यायचा आहे, हाऊस नंबर पाहिजे, व्हेकल नंबर पाहिजे, नावामध्ये अक्षर बदलून काही बदल करायचा आहे, नेम करेक्शन करायचे, किंवा तुम्ही काही नवीन संस्था काढताय, कंपनी काढताय, यासाठी काही नवीन नावाचं काही तुम्हाला सुटेबल असं नाव तुम्हाला पाहिजे, तर निश्चित तुम्ही आमच्याशी रात्री ज्योतिष कार्यालयाला संपर्क साधा. आमचा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. मी स्वतः ज्योतिष योगेश प्रभाकर म्हणजे आपल्याला या सर्व विषयांवर मार्गदर्शन करेल. तसेच आपला जे यूट्यूब चॅनल आहे हे तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत चॅनलचे व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगावे, जेणेकरून त्या लोकांपर्यंत पण रोज नवीन नवीन माहिती पोहोचेल. नवीन नवीन त्यांना माहिती त्यांच्या राशीबद्दल देखील मिळेल. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.